सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंगरंजितं द्विषस्तु पाप जात जात कारिवारि संयुतं कृतांत दूत कालभूत भीतिहारि वर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे नमामि देवी नर्मदे नमामि मातु नर्मदे त्वदीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे। ओम नमो श्री आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। सर्वांना नमस्कार। नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर। तर आज आपण पुढील अध्यायात प्रवेश करूयात। आजचा अध्याय आहे अध्याय 91। काल आपण चित्रसेन राजाच्या संदर्भात आपण पाहिलं की चित्रसेन राजा कशा पद्धतीने चित्रसेन राजाने चुकून हरिण रूपात असलेल्या ऋष्यशृंग ह्या ब्राह्मणाच्या मुलाचं मृत्यू त्यांच्या हातून झाला होता आणि त्यानंतर त्यांच्या मृत्यूनंतर सर्वजण त्यांच्या घरातले सर्वच मंडळी त्यांचासुद्धा मृत्यू झाला ऋष्यशृंगाच्या शोकामुळे। आणि त्यामुळे ऋष्यशृंगाचे दोन्ही भाऊ बहिणी आणि आई वडील हे सर्व मृत्युमुखी झाले। परंतु तिथं ऋष्यशृंगाचे वडील दीर्घतपा यांनी सांगितलं राजाला की आमच्या प्रारब्धामुळे तुला अशी बुद्धी झाली की हरिण रूपातील माझ्या मुलाचा तुझ्या हातून वध घडला, तर त्यामुळे त्यात तसा आमचा प्रारब्ध तसं होतं म्हणून तुला तशी बुद्धी झाली। पण तरीसुद्धा ब्रह्महत्येचं पाप तुझ्याकडून घडलेलं आहे, तर त्याच्यातनं निराकरण तेव्हा होऊ शकतं की जेव्हा तू आमच्या सर्वांनाच योग्य रीतीने अस्थिसंस्कार करून आमच्या सर्वांच्या अस्थि तू शूलभेद तीर्थामध्ये विसर्जित करशील, तेव्हा तुझं हे तुझासुद्धा उद्धार होईल। आणि त्यानुसार सर्वांचा मृत्यू होतो आणि सर्वांना यथाविधी अग्निसंस्कार राजा देतो चंद्रसेन। आणि त्यानंतर पुढे जे शूलभेद तीर्थ आहे तिथं त्या तीर्थाच्या ठिकाणी अस्थि विसर्जन राजा करतो आणि सर्वांनाच गती प्राप्त, स्वर्गाची गती प्राप्त होते। आणि त्यानंतर तर चित्रसेन राजाने त्यांना ही इच्छा मागितली की श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू व श्री महादेव प्रसन्न आहेत, तर आजपासून आपण नित्य इथेच राहावे। जसे आपण तिघांनी गयाशीर पुण्यक्षेत्र केले तसे शूलभेदही पावन करा, शिवाय जिथे जिथे आपण राहाल तिथे तिथे मीही वसावे। हे सुरेश्वर आपल्या सर्व गणांमध्ये मी अवध्य असावे। श्री महादेव वदले, हे नरेश्वर आजपासून आम्ही शूलभेदला राहू, आमच्या कलांशाने आम्ही तिन्ही देवता त्रिकाळ इथे निवास करू। तू निस्संशय नंदी नावाचा गण होशील, माझ्या सानिध्यात राहिल्याने सदा प्रथम तुझी पूजा होईल। अस्थिजलात विसर्जित करून कुटुंबासहित विमानावर बसून जसे दीर्घतपा गेले व स्वर्गात विराजमान आहेत तसेच तूही कर। हे उत्तानपाद राजा। या प्रकारे राजा चित्रसेनला वर देऊन तिन्ही देवता कुंडावर जाण्याचा विचार करत तिथेच बसून आपापसात म्हणाले, हे तीर्थ शुभ आहे। जसे सर्व महिन्यात गयाशीर तीर्थ आहे तसेच श्री नर्मदाच्या किनारी शूलभेद पुण्यतीर्थ आहे। तर अशा रीतीने त्यांनी चित्रसेन राजाला वरदान दिले की ते नंदी नावाचा गण होतील, ते भगवंताचे श्री शिवशंकराचे नंदी नावाचे गण होतील आणि त्यांच्यासोबतच ते राहतील, असा वरदान त्यांना दिलेलं आहे। तर हा आपण अध्याय काल पाहिला। आज आता आपण अध्याय 91 पाहू। भिल्लाचे स्वर्गारोहण। भिल्लाचे स्वर्गारोहण। ओम नमो नर्मदाय। राजोवाच, अन्यश्च श्रोतुमिच्छामि केन गंगावतारिता रुद्रशीर्षस्थिता पुण्या देवी कथमिहा गता। राजाने विचारले, मी अजून श्रवण करू इच्छितो की गंगा अवतरण कोणी केले। श्री महादेवाच्या शिरीस्थित पवित्र गंगादेवी इथे इहलोकात कशी आली। पुण्य देवशिळाचेही महात्म्य उत्तम आहे।
हे पुरुषोत्तम, हे सर्व कृपा करून मला सांगावे. श्री महादेव वदले, गंगा अवतरण कसे झाले ते प्रथम एकाग्रतेने ऐका. हे महाभाग, प्राचीन काळी श्री ब्रह्मदेव आदी देवतांनी गंगेकरता जगद्गुरु भगवानाची प्रार्थना केली. तेव्हा घटात स्थित गंगा पृथ्वीवर सोडली. त्यानंतर श्री महादेवाने निज शिराहून सरस्वतीला पृथ्वीवर सोडले. त्या तीर्थाच्या किनाऱ्यावर जो मनुष्य भक्तिपूर्वक स्नान करतो व सदा जलसेवन करतो तो यमलोकात जात नाही. हे राजा, शूलभेद कुंडात जिथे गंगा अवतरली आहे तिथे गंगेच्या पश्चिमेला प्राची सरस्वती आहे आणि दक्षिणेला शूलभेद नावाचे अत्युत्तम तीर्थ आहे. तिथे श्री महादेवाने तयार केलेली रम्य देवशिळा आहे. हे राजा, तिथे स्नान करून जो भक्तीने ब्राह्मणाला भोजन देतो त्याने थोडेही दान केल्यास ते अगणित असते. तेव्हा राजा उत्तानपादने विचारले, हे देवेश, पृथ्वीवर उत्तम दान कोणते की जे देऊन मनुष्य सर्व पापातून मुक्त होतो? तसेच देवशिळाचे महात्म्य, तेथील स्नानदानाचे फल, तसेच व्रत उपवास व नियमांनी जे फल मिळते ते आपण मला सांगावे. श्री भगवान वदले, पूर्व काळात महाबलवान एक चेदीचा राजा होता. वीरसेन नावाने विख्यात मंडलाधिपतीश्वर होता. त्याच्या राज्यात वैरी, रोगी व चोर नव्हते. तिथे अधर्माला थारा नव्हता. सदा सर्वदा धर्मच होता. स्वपत्नी व पुत्रांसहित राजा सदा आनंदात राहत होता. पार्वती समान रूपसुंदरी त्याची भानुमती नावाची कन्या होती. तिचे मातापिता व बंधुवर्गाने तिचा सांभाळ केला. श्री महेश्वर योग्य वेळ आल्यावर 12व्या वर्षी राजाने तिचा विवाह केला. त्यानंतर त्या कन्येचा पती मरण पावला. स्वकन्येला विधवा झालेली पाहून राजा शोकाकुल झाला. दुःखग्रस्त राजा पत्नीला म्हणाला, हे कल्याणी, हे जीवनभराचे दुस्सह दुःख झाले आहे. रूप व यौवन संपन्न कन्या कशी सुरक्षित राहील? हे राणी, भानुमतीच्या रक्षणार्थ कोणताच उपाय नाही. आपापसात मातापिता बोलत असताना भानुमती म्हणाली, मी विरहाग्नीत जळत असल्याचे आपल्यासमोर लपवत नाही. राजा, हे सत्य आहे की माझ्या पश्चात आपल्यास स्वतः दोषी असल्याचे वाटणार नाही. मी शृंगार करणार नाही. माझे शरीर मोठ्या कपड्यांनी सतत झाकेन. पुराणात सांगितलेले सर्व व्रत करेन. परमेश्वराला प्रसन्न करून मी शरीर शुष्क करीन. माझ्या बुद्धीनुसार हे उचित आहे. भानुमतीचे हे वचन ऐकून राजा कन्या स्नेहाने अतिपीडित झाला. तीर्थयात्रेसाठी भरपूर संपत्ती देऊन त्यांनी तिच्या रक्षणार्थ वृद्धांना पाठवले. शिवाय एक सशस्त्र सैनिक व ब्राह्मण पुरोहितही तिच्या सोबत दिले. हे राजा, त्यानंतर ती कन्या गंगाकिनारी ध्यान करून गंगेत स्नान करून चंदनमाला आदीने ब्राह्मणांचे नित्यपूजन करत होती. कन्येच्या रक्षणार्थ जे समर्थ दासदासी होते ते सर्व कन्येचे पिता अर्थात राजाच्या संमतीने गंगा तीरावर राहत होते. ती कन्या गंगाकिनारी 12 वर्ष राहिली. त्यानंतर गंगा किनारा सोडून ती राजकन्या सर्व मंत्रांसहित दक्षिण दिशेला जिथे श्री नर्मदा होती तिथे पोहोचली. तिथे ओंकारेश्वर अमरकंटकला ती 6 महिने राहिली. अशी एक तीर्थाहून दुसऱ्या तीर्थावर ती जात होती. तिथे स्नान करून भक्तीने ब्राह्मणांचे पूजन करून निवास करत होती. मग पश्चिम दिशेला गंगा संगमावर ऋषींनी सेवित पुण्य आश्रम तिने पाहिला. तिथे ऋषीगणांना नमस्कार करून तिने विचारले, या तीर्थाचे नाव व महात्म्य काय आहे? कृपया सांगावे. ऋषी वदले, हे विख्यात चक्रतीर्थ आहे. प्राचीन काळी इथे देवादिदेव त्रिशूळधारी श्री महादेवाने श्री विष्णूला चक्र दिले. या तीर्थात स्नान करून जो पितर व देवतांचे तर्पण करतो त्याला निसंशय पुनर्जन्म नसतो. हे तपस्विनी, दुसऱ्या दिवशी शूलभेद तीर्थावर जावे. तिथे रात्री जागरण करून पुराण कथा वाचावी. पुष्प, दीप व नैवेद्याने श्री विष्णूचे पूजन करून प्रभाती ब्राह्मणांना भक्तिपूर्वक दान द्यावे. चौथ्या दिवशी जिथे प्राची सरस्वती आहे तिथे जावे. ती सर्व पवित्र करण्यासाठी श्री ब्रह्मदेवापासून निघाली आहे. तिथे स्नान करून पितर व देवतांचे तर्पण करावे. तिथे श्राद्ध करणारा ब्रह्मलोकात जातो. 5व्या दिवशी श्री मार्कंडेय लिंगास जावे. तिथे स्नान करून जो भक्तीने पितृदेवतांचे पूजन करतो तसेच रीतिपूर्वक श्राद्ध करून उत्तम ब्राह्मणांचे पूजन करतो त्याचे पूर्वज 12 वर्ष निसंशय तृप्त राहतात. सर्व देवता व सर्व तीर्थरूप ते अत्युत्तम स्थान आहे.
करोडो तीर्थेनी करोडो शिवलिंगातुल्य हे अत्युत्तम स्थान आहे, जितेंद्रिय व पवित्र होऊन 3 रात्री, 1 पक्ष, 1 महिना, 6 महिने, 1 वर्ष जो स्नान करतो त्याचा स्वर्गात अक्षय वास असतो. शिवाय नियमांचे पालन करून जो इथे राहतो त्याचे 3 जन्माचे पाप नष्ट होते. जी विधवा स्त्री इथे 12 वर्ष व्रतस्थ असते ती निरंतर शिवलोकात पूजित होते. मुनींचे वचन ऐकून भानुमती अतिशय आनंदित झाली. आळस सोडून रात्रंदिवस ती त्या तीर्थात स्नान करू लागली. तीर्थाचा प्रभाव पाहून ती पुरोहित व ब्राह्मणांना म्हणाली, ब्राह्मणांनो, आज माझे सर्व म्हणणे ऐकावे. मी हे स्थान मरेपर्यंत सोडणार नाही. तेव्हा हे सज्जन, आपण हे व्रत माझे माता पिता व बंधुजनांना सांगायला हवे की नियम व व्रतबद्ध अशी त्यांची कन्या शूलभेदात राहते. सुरुवातीला 1 दिवस व हळूहळू वाढवत ती महिनाभर उपवास करू लागली. ती नित्य देवशिळावर श्री केशवाचे ध्यान करत होती. ती व्रतधारी, दिवसातून 1 वेळा थोडे भोजन करणारी भानुमती आहे. ते ऐकून ब्राह्मण निघून गेलेत. त्यानंतर एक भिल्ल स्त्री पुरुषाची जोडी तिथे आली. त्या भानुमतीला पाहून ती भिल्लीन म्हणाली, या राणीतुल्य त्रैलोक्यात कोणी प्रसिद्ध स्त्री नाही. जणू साक्षात देवकन्येने भूतलावर अवतार घेतला आहे. त्या स्त्रीचे वचन ऐकून भिल्ल तिला म्हणाला, जी कमळे मिळाली ती मला देऊन तू भोजन कर. माझे मन पूजा करण्यात गुंतले आहे. मी आज भोजन करणार नाही, कारण हे कल्याणी मी काही वर्जित केले नाही. नित्य अशुभ कर्म करून पापवृद्धी केली आहे. तेव्हा भिल्लिनीने सांगितले, हे स्वामी, मी तुमच्या आधी कधी भोजन केले नाही. मला आठवते की तुमच्या भोजनानंतर उरलेले अन्नच मी सेवन केले आहे. पत्नीचा निश्चय जाणून तो स्नान करावयास गेला. अर्ध्या उत्तरीय वस्त्राने त्याने स्नान केले व देवांना नमस्कार करून तो देवशिळेकडे गेला. तिथे जनार्दनाचे ध्यान करत उभा असताना भिल्लिनीने 2 कमळपुष्पे दासीच्या हातात दिलीत. ती 2 कमळे पाहून राणीने दासीला विचारले, ही 2 फुले तुला कुठे मिळालीत ते सांग व हे द्रव्य घेऊन त्वरित अजून फुले घेऊन ये. भानुमतीच्या आज्ञेनुसार ती दासी भिल्लिनीकडे गेली व म्हणाली, अजून खूप बेल व कमलपुष्पे राणीला हवी आहेत. भिल्लिनीने सांगितले, मी बेल व फुले देईन, पण पैशाच्या मोबदल्याच्या इच्छेने नाही. हा निरोप तू राणीला दे. दासीने राणीला निरोप सांगितला. तेव्हा राणी स्वतः तिथे गेली व भिल्लिनीस म्हणाली, पैसे देऊन तू कमळपुष्पे दे. भिल्लिनीने उत्तर दिले, मी फळाफुलांचे मोल करत नाही. तुम्हाला जितकी बिल्वपत्रे व कमळे हवीत तितकी घेऊन जा व शास्त्र नियमानुसार जगद्गुरू भगवान श्री विष्णूची पूजा करा. राणीने सांगितले, मोल दिल्याशिवाय मी तुझी कमळपुष्पे घेणार नाही. तेव्हा खंडीभर अन्नधान्य तू घे. भिल्लीन म्हणाली, मीही आज भगवानाला हात सोडून आहार करणार नाही. हे कल्याणी, देवकर्माशिवाय मी कशाचाच विचार करत नाही. राणीने समजवले, तू अन्नाचा अव्हेर करू नकोस, कारण अन्नच सर्व काही आहे. यास्तव माझे अन्न घे. अन्नाची इच्छा करणारे महाभाग्यवान सर्व तपस्वीही माझ्या दारी येऊन उभे राहतात व अन्न मागतात. भिल्लिनीने सांगितले, मी निषेध करते. सत्याबद्दल मला संशय नाही, कारण हे सर्व जग जड सत्य आहे. सर्व जग सत्यरूपच आहे. सत्याने सूर्य तळपतो व सत्याने चंद्रप्रकाश असतो. वायू सत्यानेच वाहतो व भूमी सत्यात स्थित आहे. त्यामुळे सत्याने सत्य सोडू नये. राणी बदली, वनातून आणलेली, उपवनातून आणलेली, विकत आणलेली व कोणी दिलेली अशी 4 प्रकारची फुले असतात. यापैकी वनातून स्वतः आणलेली फुले उत्तम असतात. उपवनातून आणलेली फुले मध्यम असतात. विकत घेतलेली फुले अधम असतात आणि कोणी दिलेली फुले विद्वान निष्फल मानतात. पुरोहिताने सुचवले, फुले घ्या व श्री नारायणाचे पूजन करा. तेव्हा भानुमतीने यथाविधी पूजन केले व रात्री जागरण करून पुराण कथा श्रवण केली. त्यानंतर भिल्ल पत्नीला म्हणाला, हे सुंदरी, दिव्यासाठी जे तेल मिळेल ते घेऊन ये. त्यानंतर त्याने धूप दीप लावून श्री नारायण भगवानाचे पूजन केल्यावर श्री नारायणाचे ध्यान करत रात्री जागरण केले. प्रातःकाळी त्याने स्नानासाठी तयार होणारे लोक पाहिले. कोणी शूलभेद तीर्थात, तर कोणी गंगेत, तर कोणी सरस्वतीत, तर कोणी मार्कंडेय कुंडात, कोणी भक्तीने चक्रतीर्थात स्नान करत होते. त्यानंतर ते सर्व ब्राह्मण देवशिळेवर यत्नपूर्वक श्राद्ध करत होते. त्या सर्वांना पाहून भिल्लाने बेलाने पिंड तयार करून दान केले. तसेच राणीने सातूच्या पिठाने पिंड तयार करून दान केले. त्यानंतर राणीने दांभिक नसलेल्या व निंदारहित ब्राह्मणांना खीर, दही, साखर, मिष्टान्न, तूप, गाईचे दूध व खिचडीचे भोजन दिले.
तसेच त्यांना पादत्राणे, छत्री, शय्यासन, गाय, बैल, सोने व रत्ने आदी विविध प्रकारचे दानही दिले. राजा, त्या तीर्थात जो कपिला गाय दान करतो त्याने जणू पर्वत, जल व अरण्यासहित पृथ्वी दान केली. उत्तानपाद राजा म्हणाले, तिळाचे दान करणाऱ्याला संतती प्राप्त होते, दिव्याचे दान करणाऱ्याला उत्तम नेत्र, भूमी दान करणाऱ्याला स्वर्ग, सोने दान करणाऱ्याला दीर्घ आयुष्य, घर दान करणाऱ्यास आरोग्य, रूपे दान करणाऱ्याला उत्तम रूप, वस्त्र दान करणाऱ्याला चंद्रलोक, अश्वदान करणाऱ्याला सूर्यलोक, बैलदान करणाऱ्याला उत्तम धन, गोदान तसेच शय्यासन व अभयदान करणाऱ्याला स्वर्ग प्राप्त होतो. अन्नदान करणाऱ्यास शाश्वत सुख लाभते, वेद ज्ञान देणाऱ्याला शाश्वत ब्रह्म प्राप्त होते. सर्व दानात वेदज्ञान महाश्रेष्ठ आहे. पत्नी, घोडा, जमीन, वस्त्र, तीळ, सोने व तूप या गोष्टी ज्या ज्या भावाने ब्राह्मणाला दान करतात त्या त्या भावाने उत्तम पद प्राप्त होते. राजा, आता भानुमती राणीने दिलेले दान पहा. तसेच भिल्ल स्वपत्नीला जे म्हणाला ते ऐका. भिल्ल म्हणाला, हे कल्याणी, वेद पारंगत ब्राह्मणाने पठन केलेले पुराण मी ऐकले, शुभ दान धर्माबद्दलही ऐकले. तसेच हे प्रिये, आपल्या स्नान, दान व व्रतांनी माझे पूर्व संचित पाप सर्व नष्ट झाले, कारण इथे केलेले दान, होम व तप सर्व अक्षय असते. भानुमतीसहित सर्व ब्राह्मण शूलभेदला गेलेत. तेव्हा त्यांनी पाहिले की तो भिल्ल पत्नीसहित कुंडात उभा होता. त्यानंतर तो ईशान्य दिशेला जाऊन भृगू पर्वतावर मरण्याच्या इच्छेने पत्नीसहित चढला. तेव्हा राजकन्या म्हणाली, थांब थांब, हे महात्सत्व, माझे ऐक. आता तू तरुण आहेस, देहत्याग का करतोस? तू संताप, उद्वेग, दुःख वा व्याधीग्रस्त आहेस का? तुझा लहान मुलगाही आहे, तेव्हा देहत्यागाचे कारण सांग. भिल्लाने सांगितले, कारण काहीच नाही, तसेच काही दुःखही नाही. संसार सारभूत तत्व जाणण्यास मला बुद्धी नाही. मनुष्यजन्म महाकष्टाने मिळतो, तसेच मनुष्यजन्म मिळाल्यावर जो धर्म करत नाही तो अल्पदोषाने नरकात जातो. तेव्हा हे तपस्विनी, आता या तीर्थात मी खाली पडून देहत्याग करू इच्छितो. राजकन्या म्हणाली, तू तरुण असल्यामुळे अजून तुला खूप काळ बाकी आहे. अनेक धर्मकर्म तू करू शकतोस. उचित धर्म करून व दानाने तू शुद्ध होशील. मी तुला अन्न, वस्त्र व धन देते. तू श्री जनार्दनाचे ध्यान करून सदा धर्माचरण कर. भिल्लाने व्यक्त केले, हे देवी, मी अन्न वस्त्राची इच्छा करत नाही, कारण जो परान्न खातो तो पाप खातो. राजकन्येने सुचवले, कंदमुळे फलाहार करून तसेच तीर्थात स्नान करून तू सर्व पापातून मुक्त होशील. या कर्मामुळे पापरहित असा तू पवित्र होशील आणि तुला सद्गती मिळेल. भिल्लाने स्पष्टपणे सांगितले, स्वहिताच्या दृष्टीने मी इथे देहत्याग करतो. मी सत्य नष्ट करू शकत नाही. हाच निश्चय आहे. हे देवी, तुम्ही प्रसन्न व्हा व सर्वजण मला क्षमा करा. हे सांगून त्याने उत्तरीय वस्त्राने स्वतःला बांधले व पत्नीसहित हरीचे ध्यान करत त्याने स्वतःला पर्वतावरून झोकून दिले. अर्ध्या पर्वतापर्यंत त्याचा जीव जात होता व तो जेव्हा तिन्ही देवतांच्या कुंडापर्यंत पत्नीसहित आला तेव्हा त्यास चिरशांती प्राप्त झाली. दिव्य विमानावर आरूढ झालेल्या त्यास उत्तम गती मिळाली. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील भिल्लाचे स्वर्गारोहण नावाचा 91वा अध्याय पूर्ण झाला. तर हे इथे आता ह्याच अध्यायाच्या कनेक्टेड पुढील आहे की अध्याय 92वा भानुमती स्वर्गारोहण. ओम नमो नर्मदाय. राजोवाच, ततस्त यापी देवेश भानुमत्या हि किं कृतं एतन्मे संशयं देव कथयस्व प्रसादतः. राजाने विचारले, हे देवेश, त्यानंतर त्या भानुमतीने काय केले या शंकेबद्दल आपण कृपया सांगावे. श्री महादेव बदले, ती भानुमती राणी कुंडाजवळ गेली. तीर्थाचे महात्म्य पाहून तिला आनंदाचे भरते आले. तत्क्षणी तिने ब्राह्मणांना बोलून पूजन केले आणि त्यांना विविध दान दिले. हे राजा, या प्रकारे दक्षिणा देऊन चैत्र अमावस्येला राणी पर्वतावर गेली. पर्वत शिखरावर चढून हात जोडून, माझे माता पिता, बंधू बांधवांनो, सर्व मला क्षमा करा. तुम्ही सर्वांना सांगा की भानुमती शूलभेद तीर्थात दारुण तपस्या करून तसेच त्याच तीर्थात देहत्याग करून स्वर्गात गेली. ब्राह्मण म्हणाले, शोभनव्रते, तुमच्या मातापित्यांना आम्ही तुमचा संदेश अवश्य सांगू. हे सुमार्गस्थ
तुम्हास याबाबत संशय नसावा. त्यानंतर सर्वांचा निरोप घेऊन अर्ध्या उत्तरीय वस्त्राने स्वतःचे शरीर घट्ट बांधून एकाग्र चित्तानं तिने स्वतःला पर्वतावरून झोकून दिले. ती अर्ध्या पर्वतापर्यंत आली तेव्हा सुरासुरांनी पाहिले की ती दिव्य यानावर चढून कैलास पर्वतावर गेली व सर्व लोकांसहित स्वर्गात गेली. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील भानुमती स्वर्गारोहण नावाचा 92वा अध्याय पूर्ण झाला. तर आता इथे अशा रीतीने ही भानुमती ही विधवा होती, विधवा राजकन्या, आणि तिने शूलभेद तीर्थाच्या ठिकाणी तपस्या केली. तसंच गंगातीरीसुद्धा तिने 12 वर्ष तपस्या केली. त्यानंतर ती नर्मदा तीरी आली आणि तिथे तिने शूलभेद तीर्थाच्या ठिकाणी तिथेसुद्धा तिने अत्यंत उग्र असं तप केलेलं आहे, अत्यंत कठीण असं तप केलं आहे. निराहार राहून एक वेळा जेवून असं तिने वर्षोनवर्ष तप केलं. आणि हे भिल्ल जे जोडपं आहे ते तिच्या सहवासात संपर्कात आल्यानंतर भिल्लाची जी गती आहे त्याने त्या भिल्लाला जेव्हा सत्य जाणवलं आणि तेव्हा भिल्लाने आत्मसमर्पण करण्याचा विचार केला आणि त्यानुसार त्याने या तीर्थाच्या ठिकाणी त्याने पहाडावरनं उडी मारली आणि तेव्हा त्याला स्वर्गगती प्राप्त झालेली भानुमतीने पाहिलं आणि ते पाहून तिलाही वाटलं की आपणही आता देहत्याग करावा. त्यानुसार तिने सुद्धा जसं भिल्लाने आणि त्याच्या पत्नीने डोंगरावरनं पर्वतावरनं उडी मारली त्याच प्रकारे हिने सुद्धा मारली आणि हिचं सुद्धा स्वर्गारोहण झालं. अर्थात हे सर्व तपस्वी होते, त्यांनी खूप तपस्या केली होती आणि त्यानंतर त्यांनी हे आत्मसमर्पण केलेलं होतं, स्वइच्छेने आत्मसमर्पण केलेलं होतं. तर ह्यात दिसताना हे आत्महत्येसारखं दिसेल, परंतु इथे आध्यात्मिक प्रगतीसाठी आणि त्यांची साधना आधी पूर्ण झाली होती. त्यांनी आधी तपस्या केली होती भानुमती राणीने आणि त्यानंतर केलेलं हे आत्मसमर्पण आहे. तर त्यामुळे त्याला आपण अशा पद्धतीने आत्मसमर्पण आणि अत्यंत विरक्त वृत्तीतून आणि अत्यानंदाने केलेलं हे आत्मसमर्पण आहे. म्हणूनच त्यांना पुढील गती त्यांना त्यांची उत्कृष्ट झालेली आहे. अन्यथा काहीच कोणी करणार नाही आणि काहीच ज्ञान प्राप्त केलेलं नसेल, तपस्या केली नसेल आणि असं कोणी जर त्या तिथून हे केलं तर, म्हणजे अशा तीर्थाच्या ठिकाणून पण काही केलं तर किती गती प्राप्त होईल हा प्रश्न आहे. परंतु हे पूर्ण सात्विक आणि शुद्ध मनाचे हे सर्व तिघही, भिल्ल पण, त्याची पत्नीही आणि भानुमती तर साक्षात तपस्वी मूर्ती होती. तर त्यामुळे त्यांना स्वर्गारोहण प्राप्त झालेलं आहे. या तीर्थाच्या ठिकाणी स्वेच्छेने त्यांनी आत्मसमर्पण केलं त्यामुळे.